काय केस आहे तुमची? माझी केस म्हणजे तो भामटा माझ्या पुरीला पळून घेऊन चाललाय. हा, माझ्या 5 स्टार धाब्यासमोर त्यांनी टपरी काढली, वरतून माझ्या पुरीला पळून घेऊन चालतो. काय सांगता? कोण आहे? त्याचं नाव काय? राजा बाबू. ताबडतोब बाजा बाबूला बाजीर को. काय? राजा बाबू हाजीर हो. एकदा म्हणा. बाजू राजा. काय? राजा बाबू हाजीर हो. बाजीराव. तुला कशाला ठेवलं इकडे? राजा बाबू हाजीर हो. असा मारला असताना जर थांबला असता. दादा बाबू. हा, कोण आहे तू? नाव काय? गोविंदा. गोविंदा कमी जळलेला कांदा जास्त वाटतो. आम्हाला लादा बाबू को कुछ बोलना नहीं, समझा ना? तो देगा लग के आओ. आव नाही रे मी भाऊ. तर अण्णा, यांनी माझ्या मुलीवर एक मिनिट, एक माझे डोळ्याला घाय पुढे. अण्णा, यांनी माझ्या मुलीवर आहेत ना, डायलॉग पुढे आहेत ना, आहेत ना, मध्ये बोला ना. एक दीड थोत्रीत शांत हो बा. तर लादा बाबू को कुछ बोलना. सगळं करून घ्या आज एकटा. त्याला ना तुमच्या समोर ऍक्टिंग दाखवायचे. आमचे डायलॉग राहिले, डायलॉग बोलू दे, डायलॉग बोलू दे. हा, ते नाही, हे करून एकटाच. आता एरवी सर तुम्हाला सांगतो, दिलेले डायलॉग विसरतो. आणि आता बघा कसा कोणाला नीट उभा राहा. मध्ये बोलशील ना, लक्षात ठेव. तर अण्णा, ह्यानं माझ्या मुलीला पळवलं. आता मी डायलॉग चेंज केला सर. यांनी माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि ती ह्याच्या नादी लागली. माझ्या नादी लागायला मी काय तमाशातली बाई आहे का? एक मिनिट, काय नाव काय म्हणला पोरीचं तुम्ही? माझ्या पुरीचं नाव आहे करिश्मा टंडन. बोलवा तिला. ओ राजा, हिच हाय वाटतं. राजा राजा राजा, तुम बहुत पागल हो राजा. ओ राजा, ओ मेरे राजा हिंदुस्तानी. वेगळा सिनेमा राजा बाबू. अच्छा, राजा 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 राजा. करिश्मा, काय चालू आहे? राजा बाबू, पापा पापा गुस्सा है. किधर गुस्सा है? मेरा पापा किधर गुस्सा है? गुस्सा नहीं रे, अच्छा, गुस्सा गुस्सा है. त्यांना राग आलाय. हाँ, जाओ पापा के पाव झुलो. आणलेत त्यांनी. काय? पाव आणले. पाव म्हणजे पेर पेर पाय. पाव म्हणजे पाय हा, आणि वडे म्हणजे
वडापाव वेगळा येते पाय पाय पाव म्हणजे पाय, वडे म्हणजे काय नाही. डॅडी पाय लागू. याच्या पाया बेपाड्याचे नाटकं करू नका. मला न्याय द्या, न्याय. काय चालू आहे हे? माझी केस लढा, माझी केस. एक मिनिट थांबा. फादर खान साहेब, हा बोला. तुम्हाला इथं कशासाठी बोलवलंय? तुम्हाला वकील पत्र दिलेलं आहे मॅडमचं. तुम्ही पहिला मॅडमच्या बाजूने लढा, कारण ते गेस्ट आर्टिस्ट आहेत, त्यांचं आधी संपलं पाहिजे. ओके ओके, मॅडमच्या बाजून मी लढणार. Yes. मग सरांच्या बाजून कोण लढणार? अहो, हा? आमच्या थळांच्या बाजूने लादा बाबू लढणार. धक्के तिके धक्के तिके ठीक आहे, मी लढणार मी. ओके. आणि मी जर केस जिंकलो तर यांनी यांच्या पोरीचे लग्न माझ्याशी करून द्यायचं. ओके बोला. ओके, डन डन. झालं. ठीक हा. आहे, हे मान्य झालं. चावडी समोर यांनी शब्द दिलेला आहे. चला आता आरोपी आणि फिर्यादीला इथं बोलवा. बाबा, आरोपी गोविंद आहुजा हाजीर हो. मी गोविंदा अहुजाला ओळखत नाही. गोविंदा फक्त गोविंदा. आता चावडीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मॅडम जी हीच ती चावडी जिथं स्त्रियांना न्याय मिळतो. अरे या जगात न्याय न्याय अशी गोष्ट नाहीये. काय काय या जगात न्याय न्याय अशी न्याय गोष्ट. या जगात न्याय नाही अशी गोष्ट नाही म्हणा. इट्स ओके. मॅडम तुम्ही बिनधास्त पैकी सरांवरती कुठलेही आरोप करू शकता. शादी को 1.5 साल हो गए थे, आपने शादी छुपाया क्यों? ओ शादी को 1.5 साल हो गए थे, शादी छुपाई इन्होंने. हाँ डिक्लेयर नहीं की. डिक्लेअर की नहीं थी. ये सही है. अरे स्त्रियाच्या कुंकुवाची आण घेऊन पिक्चर करता प्यार करूया खुल्लम खुल्ला आणि स्वतःचं लग्न लपून ठेवता. म्हणजे आमच्या वहिनीला किती त्रास. याचं काय उत्तर द्या तुम्ही? हा सर, काय सांगाल तुम्ही? 1.5 वर्ष तुम्ही स्वतःचं लगीन लपवून ठेवलं होतं का? अशी त्यावेळेला समज होती की हिरोचं लग्न झालं म्हणजे त्याची हिरोईन मुलींची त्याची फॅन्स जी आहेत आणि त्याला जे चित्रपट मिळतात ते त्याला मिळणार नाही पुढं. आणि मी ज्या वेळेला मी सुनीताला सांगितलं की मी सुनीता आपण लग्न करत आहोत, तर आईने मला सांगितलं कि चिची तुम्हारी शादी 49 तक हम नहीं कर सकते हैं क्योंकि 49 तक तेरा ऐसा हॉरोस्कोप के अंदर जो है योग है कि उसमें कष्ट आ सकता है, तो वो कष्ट नहीं आए तो हम क्या करें. तो सुनीता का और मेरा उस वक्त त्यावेळेला त्या लोकांनी जसं आईने मला सांगितलं की गंधर्व विवाह हुआ. तर गंधर्व विवाह त्यात आई वडील ब्राह्मण आणि तुमच्या घरातले कोणतरी वयस्कर त्यांच्या समक्ष आणि देऊळ यात तुम्ही तो गंधर्व विवाह करू शकता. त्यांच्या हॉरोस्कोपमध्ये त्रास असतो किंवा असं त्यांना असं वाटतं की लग्नामुळे याला जीवाला याला त्रास होऊ शकतो. आणि माझी आई जी होती ती पूजा प्रार्थनेत फार होती, तर ते ज्या मला सांगायचे ते मी ते तसंच करायचो. तर मी तिला सांगितलं की तुला चालणार का तसं मी केलं तर त्यावेळेला तिला सांगितलं मला तर तिला चालणार ना. मग आता हे तुमच्यासमोर